तिला तर असं झालं कधी एकदा तू तिला टच करतोय. काय बोलताय तुम्ही? येडा वाटलं तुला मी? येडा वाटलं? हा? कशाला चिडायला लावते मला? तुला काय वाटलं मला कळत नाही? हा? मला शहाणपणा शिकवू नको. त्या शेजारच्या गावात ना एक पुरलेला सापळा सापडलाय. तुला पण मारून टाकीन आणि गाडीन, पण अशा ठिकाणी गाडीन ना कोणी आयुष्यभर शोधलं तरी सापडणार नाही कोणाला. ते पलीकडच्या गावात म्हणजे कुठल्या गावात? तिकडे कातळवाडीत पुरलेला सापळा सापडलाय. त्या बाईचाच आहे म्हणतात. इथे श्री कृपेने गोपाळ, कैलासवासी हिम्मतराव देशमुख यांचे सुपुत्र. ए माझी पणजी, तू काय मला जिद्दीपणे पोहोचवते काय? आता आमच्या पोटी जन्माला आले ठीक आहे, पण म्हणून मला का मारती तू? ते कैलासवासी खोड आणि श्रीलिव हिम्मतराव देशमुख. काय लिहिता येते का नाही? हौसा आत्या. रित्या हौसा रे म्हणायचा आणि आत्या तर अजिबात नाही म्हणायचं. कॉल मी हॅश. हॅश ते आप्पा काय सांगतात तिकडे ध्यान दे. बर हौसा वाच पुढं. परत तेच कितींदा सांगितलंय हॅश म्हणायचं मला. बर बाई हॅशे वाच पुढे. गोपाळ श्री हिम्मतराव देशमुख यांचे चिरंजीव, राहणार कुरवली, तालुका खटाव, जिल्हा सातारा. लतिका सुभाषराव जगदाळे यांची कन्या, राहणार वरुड, तालुका खटाव, जिल्हा सातारा. यांचा शुभविवाह करायचे योजिले आहे. ए गोपाळ, बाबा लग्नाची खरेदी आहे, पैसे लागतील. किती लागतील? हेच आपले 4-5 लाख बस झाले. काय एवढे पैसे? एवढं नाहीत माझ्याकडे. नाही येत कसे काय? तूच तर म्हणला होता ना 4-5 लाख आहेत तुझ्याकडे म्हणून. त्या भरोश्यावर तर गाठ घातला येऊ समजा. आणि आता तू हात वर करतोय. गावातल्या लोकांसाठी पैसे आहेत तुझ्याकडे आणि बापाने मागितल्यानंतर तोंडावर नाही म्हणतोस तू. लाज वाटते का तुला? आता त्यात काय लाज वाटायची का? बायकावर पैसे उधळतोय मी? अरे दुकानात घातले ती काय असं चाललंय वे? घेतला घरच्यात कुणाकडनं 1 रुपया तरी घेतला मी नाही ना? बरं ठीक आहे, किती उरल्यात? असतील 2-1 लाख असतील. दे. आता काय खिशात घेऊन फिरतोय मी? देतो उद्या. बघा अब तो शादी होके ही रहेगी ना, थोड़ा खुश रहिए ना प्लीज. चल. आओ अव कुठं घेऊन चाललाय तुम्ही त्याला? आमची खरेदी बाकी आहे. व आमची समधी खरेदी झाली ना की मग तुम्ही या. तुमची खरेदी चालू दे. 0 मिनिटात आणून सोडतो त्याला. काय काळजी करू नका. ये. मला इथं कशाला आणले? तुझ्यासाठी आतमध्ये एक सरप्राईज आहे. खुश होशील तू. ये. अरे ये ना.
ये बायको सरप्राईज सरप्राईज वाचवा मला वाचवा या राक्षसाच्या तावडीतनं मला वाचवा मला मारून टाकेल प्लीज मला वाचवा मी पाया पडते तुमच्या मला वाचवा तुम्ही शांत व्हा प्लीज मला वाचवा शांत व्हा चल ड्रामा बस झाला ड्रामा बस झाला हो तुम्ही असं का वागवताय त्यांना त्यांचं काही चुकलंय का